नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. अनेक भाविक पिठापूरला येतात. मी यापूर्वीसुद्धा सांगितलं आहे की अगोदर पिठापूर समजून घ्या, श्रीपाद कोण आहेत हे समजून घ्या, तरच तुम्हाला पिठापूरला येण्याचा आनंद मिळेल. आणि त्याप्रमाणे आचरण केलं तर श्रीपाद श्री वल्लभांचे भरभरून आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. श्रीपाद म्हणजे काय? श्री म्हणजे लक्ष्मी, पाद म्हणजे पाय. श्रीपादांच्या चरणांचं आपण जेव्हा दर्शन घेतो तेव्हा त्यांच्या पायामध्ये जी लक्ष्मी आहे ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देते असं मीच सांगतोच आहे. परंतु पीठाधिपती रामस्वामींनी मला एक पत्र दिलं होतं, त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की श्रीपादांच्या पायामध्ये लक्ष्मी आहे आणि श्रीपाद श्री वल्लभ आपल्या भक्ताला काहीही कमी पडू देत नाही. परंतु त्यांची श्रीपादांवर दृढ श्रद्धा पाहिजे आणि पिठापूरला येऊन वारंवार ते सुद्धा तिथं सेवा करायला पाहिजे. स्वामी समर्थ भवनात जे भाविक येतात त्यांना आपले सत्संग तर माहितीच आहेत, परंतु नवीन येणाऱ्या भक्तांना सुद्धा मी जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त धार्मिक कार्य करून घेतो. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11पर्यंत जेवढा वेळ श्रीपाद वल्लभांच्या सान्निध्यात राहील तेवढा माझा प्रयत्न असतो. काही भाविकांना बोलायचं असतं मोबाईलवर, ते येत नाहीत. काहींना झोपा आलेले असतात, ते थांबत नाहीत. ज्यांना इतर काही खरेदी करायची असेल ते निघून जातात. पण सकाळची वेळ मी दत्तयागासाठी ठेवत असतो. काही वेळा गुरुजी उपलब्ध होतात, काही वेळा गुरुजी उपलब्ध होत नाहीत. गुरुजी आले तर दत्तयाग होतोच होतो आणि गुरुजी जर येणार नसतील तर आम्ही तिथं हवन करतो. पण हे दोन्ही कार्यक्रम चालू असताना एक लक्षात येतं की अनेक भाविक तिथं मोबाईलवर बोलतात. त्यांचं इकडं हवन चाललेलं आहे, कोणतं नामस्मरण चाललं आहे याच्याकडे अजिबात लक्ष नसतं. 1-2-3 वेळा तर असं झालं की खोटे दागिने विकणारे आमच्या स्वामी समर्थ भवनात आले आणि मग महिलांचं सगळं लक्ष तिकडे गेलं आणि खोट्या दागिन्यामध्ये महिला गुंतलेल्या लक्षात आलं. मी तो व्हिडिओ काढला. खरं म्हणजे तो व्हिडिओ टाकला तर विनाकारण वितंडवाद होईल आणि महिलांनाही वाईट वाटेल. खोट्या दागिन्याच्या आमिषासाठी इकडे जे हवन चाललं आहे, आपण हवनामार्फत दत्तयागामार्फत अग्नी प्रज्वलित करतो आणि तो अग्नी प्रज्वलित करण्याचा हेतू असा असतो की आपली प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोचावी, ती लवकर पोचावी म्हणून अग्नीचं महत्त्व सांगितलेलं आहे. परंतु 80% भाविकांचं दत्तयागामध्ये किंवा हवनामध्ये लक्ष नसतं. श्रीपाद वल्लभांच्या पायामध्ये लक्ष्मी, त्यांना जर प्रार्थना केली तर हवं तेवढं मिळू शकतं आणि ते देण्यासाठीच आहेत. परंतु खोट्या मोहात महिला अडकतात, पुरुष अडकतात आणि अमूल्य वेळ किंवा अमूल्य संधी वाया जाते. मोहाला माणूस फसतो आणि अतिलोभामुळे आपलं जीवन उद्ध्वस्त होतं. आज आपण वृत्तपत्रात वाचतो की सोशल मीडियात जे आपले बरेच ॲप्स आलेले आहेत त्यातून फार मोठ्या प्रमाणात फसवणूक चालू आहे. ती वाढत राहणार आणि प्रचंड भाविक याच्यात फसत जाणार, कारण मोहावर विजय मिळवत नाही आणि लोभाला बळी पडतात. आणि हेच तर त्या लोकांना पाहिजे आहे. लाखो रुपयाला लोक फसतात आणि श्रीपाद वल्लभांच्या दारात आल्यानंतर तिथं मोह टाळता येत नाही, तिथंही दुर्लक्ष करतात आणि तिथं आपला अमूल्य वेळ वाया घालवतात. खोट्या दागिन्याला जर एवढे फसत असतील तर खऱ्या दागिन्याचं जर कोणी आमिष दाखवलं किंवा दामदुप्पट पैशाचं जर आमिष दाखवलं जातं किंवा दाखवतात तर भाविक किती प्रमाणात फसत असतील. यापूर्वीसुद्धा मी सांगितलं आहे, परंतु जेव्हा जेव्हा मी सांगतो एखादा वाचतो, एखादा काहीतरी कॉमेंट्स करतो, पण त्याची बुद्धी तेवढी असते. परंतु सांगणं कर्तव्य ते मी पार पाडत आहे. तर अशा मोहाला, अशा लोभाला अजिबात फसू नका. क्षणामध्ये तुमचं खातं रिकामं होतं. जिथं प्रत्यक्ष परमेश्वर आहे त्या दरबारात जाऊन जर तुम्ही तुमच्या मोहावर विजय मिळवत नसाल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. तुम्ही लोभाला फसता, पैसे वाया जातात. जे कार्य झालं त्याच्याकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष देऊन चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, कारण अशी संधी वारंवार येत नाही. सगळं दत्तयाग किंवा हवन झाल्यानंतर मला महिलांना रागवावं लागतं की असं का वागतात. क्षणभर गंभीर होतात, पुन्हा पहिले.
श्रीपाद श्री वल्लभांना समजून जर तुम्ही पिठापुरा आला आणि 3 ते 7 दिवस राहिला तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल, मला खात्री आहे. कारण श्रीपाद श्री वल्लभांनी आपल्या श्रीपाद चरित्रामृत ग्रंथात ते सांगितलं आहे. अजून ज्या काही गोष्टी आहेत ते मी दुसऱ्या व्हिडिओद्वारे देणार आहेच. पण हा विषय असा होता की दत्तयाग आणि हवन चालू असताना महिला खोट्या दागिन्यामध्ये लक्ष घालतात, तिथं फसतात. तिथं काही अर्धा 1 तास हा विधी चालू असतो, त्यातसुद्धा एकाग्र होत नाहीत. खोट्याला एवढं बळी पडतात. तर खरोखरच जर खऱ्याचं आमिष दाखवलं तर आपली खातिरी कायम होतील, आपलं आहे ते धन नाहीसं होईल. म्हणून नृसिंह सरस्वती महाराजांनी सांगितलं, अनित्यानी शरीराने, शरीर अनित्य आहे. त्याचप्रमाणे वैभव अशाश्वत आहे. तुमचं किती का वैभव असो, तुम्ही क्षणामध्ये थोडं दुर्लक्ष केलं आणि लोभाला फसलात, लोभाला बळी पडतात, तुमचं वैभव जे आहे ते क्षणामध्ये निघून जाईल. पिठापुरा आल्यानंतर सावध राहा, तिथं चांगले विधी करा आणि जास्तीत जास्त वेळ श्रीपाद श्री वल्लभांच्या सान्निध्यात घालवा. आज एवढंच. नमस्कार.